गोष्टींकरता सिंकिंग फंड असायचा. आज महानगरपालिकेमध्ये ह्या ज्या काही ठेवी आहेत त्या किती असल्या पाहिजेत? माझं स्वतःचं मत आहे की या ठेवी एका लिमिटपर्यंत असल्या पाहिजे. उरलेले पैसे हे कामामध्ये गुंतवले पाहिजे. आज तुम्ही बघा, महानगरपालिकेला त्यांच्या ठेवीवर रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळतो? 3%. आता ज्या लॉंग टर्मच्या ठेवी आहेत तिला 3%, 3.5% शिवाय कोणाला इंटरेस्ट नाही, 4%. आणि इन्फ्लेशनचा रेट किती आहे? ॲव्हरेज 60% समजा. म्हणजे या ठेवींवर दरवर्षी ठेवींची किंमत 4% आपण कमी करतोय. आणि तेच जर गुंतवले, जे गणित MMRDA मध्ये आम्ही मांडलं, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर MMRDA ला सांगितलं ते असेच ठेवी ठेवायचे. मी म्हटलं तुम्ही बँक थोडी आहे, तुम्ही रिटायर्ड एम्प्लॉई थोडी आहे किंवा सुरक्षेकरता ठेवलाय. तुम्ही गुंतवणूक करा, तुम्हाला त्यातनं परतावा येईल. आणि 2 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक, ठेवी तेवढ्या नव्हत्या, पण त्या ठेवींना लिव्हरेज करून 2 लाख कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली. आणि मुंबईमध्ये ज्यावेळी सगळ्या देशामध्ये मेट्रो करता महानगरपालिकांनी कॉन्ट्रीब्युशन द्यावं असा निर्णय झाला. नागपूर तयार झालं, पुणे तयार झालं, पण मुंबई महानगरपालिकेने त्यावेळेस सांगितलं आम्ही एक पैसा देणार नाही. त्यावेळेस मी सांगितलं तुम्ही दिलं नाही तरी आम्ही मुंबईत तयार करून दाखवू. आणि MMRDAच्या माध्यमातून 300 किलोमीटरचं प्लॅनिंग हे आपण त्या ठिकाणी केलं. या सगळ्या वेगवेगळ्या अटल सेतूपासून सगळं प्लॅनिंग आपण केलं, त्याचं काम चालू केलं. आज MMRDAची याच्यामुळे क्षमता काय झाली आहे? लाखो कोटी रुपयाची कामं MMRDA करते, डेट सर्व्हिसिंग देखील करते. कारण तुम्ही ज्यावेळेस अशा पद्धतीनं काम करता त्यावेळेस त्याचा परतावा, जी गुंतवणूक तुम्ही करता, तो परतावा कुठल्याही अशा प्रोजेक्टमध्ये तो 12, 13, 14, 15% असल्याशिवाय तो प्रोजेक्टच तुम्ही करत नाही. म्हणजे ज्या पैशावर तुम्ही 3% पैसे कमवता त्याच्यावर 15%चा परतावा आणि सामान्य जनतेकरता एवढ्या सोयी तुम्ही तयार करत असता. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात बरं, महानगरपालिकेच्या ठेवी म्हणजे काय आहे? आता कोस्टल रोड आपण केला. कोस्टल रोड करत असताना आपण हा निर्णय ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आपण जो काही वाढीव अशा प्रकारचा FSI दिला किंवा वाढीव अशा प्रकारचं बांधकाम अलाव केलं, त्यावेळी त्याच्यामध्ये करताना आपण हे सांगितलं होतं की कोस्टल रोड करायचा आहे, याला पैसे कुठनं येतील? तर हे जे ॲडिशनल पैसे मिळणार आहेत ते तुम्ही ठेवीच्या स्वरूपात ठेवा आणि त्यातनं कोस्टल रोड करा. म्हणजे ही ठेव कशाकरता आली होती? कोस्टल रोड करण्याकरता. आणि मग ती ठेव मोडली म्हणून ठेव मोडली करायचं काय? चाटायचं आहे? अरे लोक मरून राहिले आणि तुम्ही सांगता की आमचे एवढे त्या ठिकाणी ठेवी आहेत. आणि म्हणून, आणि असं नाही आहे काय ठेवी कमी झाल्या वगैरे, काय महानगरपालिकेला काय फार भीक लागली अशी परिस्थिती नाही आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी, आपण जर बघितलं तर साधारणपणे 2017 मध्ये 62 कोटी होत्या, 18 मध्ये 72 होत्या, 19 मध्ये 76 होत्या, 20 मध्ये 79 होत्या, 21 मध्ये 78 होत्या. म्हणजे 2021 साली 78,000 कोटी होते. जून 2026 मध्येही 78,000 कोटीच्याच ठेवी आहेत. आता बदल कुठे आहे? जे सांगितलं जातं तो बदल आहे मार्च 2022 आणि मार्च 2023. यावेळी या ठेवी 91,000 कोटीला पोहोचल्या. त्या का पोहोचल्या हे नाही सांगत आपण, कारण सरकारने कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्णय करून त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे प्रीमियम हे 1.5 वर्षाकरता कमी केले. आणि म्हणून लोकांनी ॲडव्हान्समध्ये पैसे भरले. ते प्रीमियम कमी झाल्यामुळे, कारण तीच अपेक्षा होती की लोकांनी ॲडव्हान्समध्ये पैसे भरावे, म्हणून प्रीमियम कमी झाल्यामुळे लोकांनी ॲडव्हान्समध्ये पैसे भरले, त्यामुळे ते पैसे वाढले. नाहीतर साधारण आपण बघितलं तर कुठेच ही कमतरता नाही आहे.
फक्त हे 2 वर्ष आहेत. मार्च 22 मध्ये 91,000 कोटी होते आणि मार्च 23 मध्ये 86,000 कोटी होते. बाकी तेच ॲव्हरेज चाललेलं आहे. पण हे क्रेडिट तर द्याल की 78,000 कोटी रुपयाच्या ठेवी ठेवूनही आम्ही या ठिकाणी किती जवळपास लाखभर कोटी रुपयाची कामं, डेव्हलपमेंटची कामं, सामान्य माणसाला ज्या ठिकाणी फायदा होईल अशी कामं ही या ठिकाणी सुरू केली. आज आपण बघा, हे सगळे कामं सांगत नाही, आपल्याला माहितीच आहे या सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगून. पण या प्रत्येक कामाने एक प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि मुंबई जी 2018ला आपण घोषणा केली होती की मुंबईतल्या कुठल्याही भागातनं कुठल्याही भागामध्ये मुंबई इन 59 मिनिट्स, मी तुम्हाला सांगतो ती परिस्थिती आता मुंबईत येऊ घातली आहे. पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये मुंबई विल बी ॲक्सेसेबल इन 59 मिनिट्स. आता याच्यासोबत केवळ मुंबई नाही, तिसरी मुंबई देखील आपण तयार करतो. याचं कारण एक, आपण जर अर्थशास्त्राचा नियम बघितला तर अर्थशास्त्राच्या नियमामध्ये जगाच्या पाठीवर जी डेव्हलपमेंट झालेली आहे ही प्रत्येक डेव्हलपमेंट शहरीकरणातून झाली. जगातले जेवढे विकसित देश आहेत हे सगळे देश यांच्यामध्ये शहरीकरण झालंय. शहरीकरण तुम्ही थांबवू शकत नाही. प्रयत्न हा केला पाहिजे की या शहरीकरणाचं नियोजन करायचं. या शहरीकरणातनं मोठ्या प्रमाणात व्यवस्था उभ्या राहतात, अर्थव्यवस्थेला चालना मिळते, त्यातनं तुमच्या तिजोरीत पैसे येतात. ते पैसे जो आपल्या राज्याचा मागास भाग आहे, जो गरीब भाग आहे, जो आपल्या राज्यातला ग्रामीण भाग आहे, तिथल्या अर्थव्यवस्थेला मदत करण्याकरता त्याचा उपयोग करायचा. आता आपण जर बघितलं तर मुंबईचं पोटेन्शियल काय आहे MMR रिजनचं, आज MMR रिजनचा जो GDP आहे तो $84 बिलियन आहे. 2047 पर्यंत $825 बिलियन तो होऊ शकतो, 10 पटीने वाढू शकतो. हे पोटेन्शियल आहे. आणि म्हणून 30 नवीन बिझनेस हब, 30 नवे ट्रान्सपोर्ट प्रकल्प आपण हातामध्ये घेणार आहोत आणि जवळपास 25 फ्लॅगशिप कार्यक्रम हे या माध्यमातून आपण हातामध्ये घेतले आहेत. सिडकोच्या माध्यमातून जवळपास 31,000 कोटी रुपयाची कामं घरांची त्या ठिकाणी चाललेली आहेत. नैना आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये TPS 1 मंजूर केला आहे, TPS 2 आपण मंजूर करतो. 4, 6, 7 साठी प्रिलिमिनरी स्कीम आपण मंजूर केलेली आहे. 3 आणि 5च्या फायनल आणि 8 ते 12च्या प्रिलिमिनरी स्कीम्स लवादाकडे आहेत. 12 फ्लायओव्हर, 57 मायनर ब्रिज, 134 किलोमीटरचे स्मार्ट रस्ते, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपण हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतो. यासोबत नवी मुंबईमध्ये पुष्पक नोडला आपण एज्युसिटी तयार करतो. जगातल्या टॉप रँकिंग 8 युनिव्हर्सिटीज त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ही एज्युसिटी तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी 1 लाख विद्यार्थी शिकतील. 1 लाख. आणि ह्या सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचा ऑफशोर हा कॅम्पस असेल, त्यामुळे तिकडच्या युनिव्हर्सिटीत शिकणं आणि इथे शिकणं यात कुठलंही अंतर असणार नाही. किंबहुना त्यांचे कदाचित 2 वर्ष इकडे 2 वर्ष तिकडे अशा पद्धतीनं ते शिकवतील. पण आपल्या मुलांना जर विदेशात शिकायला जायचं असेल तर 100 विद्यार्थ्यांना एलिजिबिलिटी असेल, त्यातले 8 विद्यार्थी जाऊ शकतात, 92 जाऊ शकत नाही. आज ते सगळे विद्यार्थी 25% या ठिकाणी शिकणार आहेत. आपण मेडिसिटी तयार करतो. जगातले बेस्ट अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स त्या ठिकाणी येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईच्या मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीमध्ये आपण वॉटर मेट्रो तयार करतो. आमच्या नितेश राणेंनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे. 6,066 कोटीचा प्रस्ताव आहे. याच्यावर 33 मार्ग आहेत, 44 टर्मिनल्स आहेत, 340 किलोमीटरची ही वॉटर मेट्रो असणार आहे.
2031 पर्यंत 7.5 कोटी प्रवासी